आता खा खा अबे खा ना काय ना. लोकांनी बहुत जुना तर सकाळी आज लहान भावाची ऍडमिशन करायची होती. 10वीत 35च्या काठावर पास झाल्याने त्याला तसंच कॉलेज बी भेटलं. त्याची ऍडमिशन करून घरी आल्यावर पुन्हा बुट्टेवीत आलो. बँकेमध्ये काम होतं मित्राले, पण मला इथं मस्त गमत होतं. समोरची एसी पाहून तर इथंच साईडनं बेड टाकून दुपारची एक झोप काढून घ्यायची इच्छा होत होती. पण बाहेर निघला बरोबर ना, अरे बापरे काय होय हे ऊन. साला मोसमचे बी काही समजत नाही. दुपारी ऊन पडते ना, रात्री पाणी जिरवते. बम सर्दीनं खोकला होऊन राहिला गावातल्या पोट्ट्याले. आज भाऊच्या घरची स्लॅब बांधणी होती. त्याला म्हणलं चिवडा पाण्यानं आमचं काही पोट भरणार नाही, आता तर पार्टी पाहिजे ना. सो म्हणे रात्री पक्का बाहेर नेतो तुम्हाला. मी खुश झालो, पण साला बाहेर नेतो म्हणून रात्री त्याने एका लग्नामध्ये नेलतं आणि म्हणे झाली माई पार्टी कंप्लीट, आता ज्या जेवण करून घ्या. लोकांची गर्दी एवढी झाली होती का 11 वाजेपर्यंत जेवणच नाही केलं. आणि हा तर आपला चमनचा खर्रा खाऊ खाऊच आपलं काम भागवत होता. ऐकेच नाही, भर 2-2 मिनिटात खर्रा खात जाय. मला कप्प्या जोरात भूक लागली होती, तर राहिलेल्या गावातल्या साऱ्या पुट्ट्यानं टाटा घेतले. अरे या बावले थोडीशी जास्त जोरात भूक लागली वाटते, पण याच्या फोटोशूट व्हायचाच राहिला होता. त्याच्या पायी बिचारा कॅमेरामॅन बी उपाशी राहीन.